टिटवाळ्यातील जनसेवक दीपक भाऊ कांबळे पॅनल क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार। आरंभ नव्या पर्वाचा, आपल्या हक्काचा। जनसेवक सुशिक्षित विश्वासार्ह चेहरा म्हणून टिटवाळ्यातील जनसेवक दीपक भाऊ कांबळे पॅनल क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती या आरक्षणामधून निवडणूक लढविणार आहे। समाजकार्याची नेहमीच ओढ अंगात भिनलेली असल्याने तसेच आपल्या मितभाषी स्मित हास्याने सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेत असलेले दीपक भाऊ कांबळे हे आपल्या हक्काच्या माणूस म्हणून जनतेपुढे येते। त्यांनी टिटवाळा परिसरातील अनेक भागात विविध कामांचा आढावा घेतलेला असून यात प्रामुख्याने गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन वाटप, तर काही भागात गरजू महिलांना भांडी वाटप असे उपक्रम राबविलेले आहेत। टिटवाळा परिसरातील काही भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था बघून रस्ते बनवण्यासाठी त्यांनी नेहमीच स्वतः पुढाकार घेतलेला आहे। ज्या ठिकाणी गाड्या जाण्यासाठी व नागरिकांना चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती, अशा ठिकाणी तातडीने खडी टाकून नागरिकांना दिलासा दिलेला आहे। टिटवाळा परिसरातील काही आदिवासी पाड्यात छत्र्या वाटप, गोरगरीब महिलांना साड्या वाटप, इंदिरानगर भागातील पाणी टंचाईवर त्यांनी पाणी खात्याशी संपर्क साधून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा पुढाकार घेतला होता। तसेच तत्कालीन मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, केडीएमसी पाणी अभियंता यांना पत्रव्यवहार करून पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली होती। तसेच नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे बक्षिसे आणि साड्या वाटप केले होते। तसेच काही सखल भागात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरल्यामुळे स्वतः पाण्यात उभे राहून नागरिकांना रस्ता दाखवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक भागात मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, महिलांच्या विविध आरोग्य समस्या शिबिर अशा अनेक उपक्रमे त्यांनी राबवलेली आहेत।